नमस्कार. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनल. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव करी. मॅडम, तुमचं नाव आणि तुमच्या डिपार्टमेंटचं नाव आमच्या जनहित समाचार प्रेक्षकांना सांगा. माझं नाव डॉक्टर कल्पना वाघमारे. मी वैद्यकीय अधिकारी बीडी कामगार दवाखाना भिवंडी इथे कार्यरत आहे. तर या तुमच्या कार्यालयामार्फत बीडी कामगारांसाठी कुठला स्कीम आले तुमच्या कार्यालयात? आता सध्या आपल्याकडे बीडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2025-2026 करता ही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 1 जून पासून सुरू झालेली आहे. त्याकरता विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल म्हणजे scholarship.gov.in वर अर्ज करावयाचा आहे. बाकी सगळी माहिती त्याच पोर्टलवरती अवेलेबल आहे. 1ली ते 4थी पर्यंत 1000 रुपये, 5वी ते 8वी पर्यंत 1500 रुपये, 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना 2000 रुपये, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 3000 रुपये, डिग्री कोर्स, ITI आणि पॉलिटेक्निकच्या कोर्सेस करिता 6000 रुपये, तसेच काही प्रोफेशनल कोर्सेस आहेत जसे BE, MBA आणि MBBS या विद्यार्थ्यांना 25,000 रुपये स्कॉलरशिप मिळत असते आपल्या डिपार्टमेंट कडून. ह्या स्कॉलरशिपसाठी जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिल्यांदा जो विद्यार्थी अर्ज करत आहे त्याला 1 टाइम रजिस्ट्रेशन करावयाचं आहे. दुसरं म्हणजे आधार कार्ड असणे इम्पॉर्टंट आहे. थर्ड, जेव्हा विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करतो त्यासाठी त्याला त्याचं स्वतंत्र बँक खातं असणं खूप आवश्यक आहे. आणि जर जॉईंट अकाउंट असेल तर विद्यार्थ्याचं नाव पहिले असायला हवं. नंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगवेगळा मोबाईल नंबर असायला हवा. म्हणजे एका पॅरेंटला जेव्हा 2 मुलं आहेत आणि दोन्ही जेव्हा अर्ज करणार आहेत तर दोघांचे वेगवेगळे नंबर असणे आवश्यक आहे. तसेच 2024 आणि 25 या वर्षीचा इन्कम सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि स्कॉलरशिपचा अर्ज करत असताना विद्यार्थ्यांना काही आणखी माहिती हवी असेल किंवा काही अडचण येत असेल तर ते बीडी कामगार दवाखाना भिवंडी येथे संपर्क करू शकतात. तरी या योजनेचा बीडी कामगारांच्या मुलामुलींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. जर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट म्हणता ते तहसीलदारचा लागेल का? तहसीलदारचा लागेल. तहसीलदारचा इन्कम सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. आणि दुसरा जे फॉर्म भरतात ते भरायला इथे याची गरजच नाही. हे सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. तेच सांगितलं मी आता. scholarship.gov.in हे पोर्टल आहे. याच्यावरती ते जेव्हा जातील तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ते जसं जसं त्यांनी दिलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण प्रक्रिया करायची आहे. ते केलं की त्यांचं म्हणजे ऑटोमॅटिकली ऑनलाईन फॉर्म भरण्यात येईल आणि त्यानंतर व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ते स्कूल आणि कॉलेजेस तर्फे होते. ते झाले की नाही हे विद्यार्थ्यांनी सतत लक्ष देणे गरजेचं आहे. आपल्या प्रिन्सिपलशी किंवा हेड मास्टरशी सतत त्यांनी बोललं पाहिजे की माझं व्हेरिफिकेशन झालं की नाही. म्हणजे ती प्रोसेस लवकर होईल आणि त्यांना स्कॉलरशिप लवकर मिळेल. त्याचप्रमाणे अजून जे कार्ड आहे तुमच्या कार्यालयामार्फत इश्यू केलेलं तसं ज्यांचं जवळ नाही ते नवीन कार्ड काढायला काय करता येईल? आता सध्या नवीन कार्ड काढण्याची तर प्रोसेस बंद आहे. पण ती जेव्हा पण सुरू होईल तेव्हा जे बीडी बनवतात पण त्यांच्याकडे कार्ड नाहीये त्यांना माहिती करण्यात येईल. जसे बीडी कारखाने आहेत, पद्मानगरला आहे, आपल्या कामतघरला आहेत, त्यांना जाऊन आम्ही परस्पर सांगतो की बीडी कार्ड बनण्याची प्रोसेस सुरू झाली आहे तर तुम्ही नवीन कार्ड बनवावे. त्याचप्रमाणे आता नवीन कार्ड बनवण्याचं जे पद्धत आहे तर त्यांच्यासाठी मेडिसिन फॅसिलिटी काय काय त्यांना आता सध्या? सगळ्या प्रकारची औषधी आपल्याकडे अवेलेबल आहेत. जनरल जे फ्लू, कोल्ड वगैरेचे असतात, कफ आणि कोल्ड ह्या औषधी तर आहेतच आपल्याकडे. पण बीपी, शुगर ह्या सगळे जे डायबिटीसचे पेशंट आहेत त्यांना आपण 1-1 महिन्याचं मेडिसिन आपल्याकडून देत असतो. आणि जर खूप मोठा आजार वगैरे असेल तर त्यांना आपण रेफर करत असतो. त्यांच्या मेडिसिन जर आपल्याकडे अवेलेबल नसतील तर आपण त्यांना मोठ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये रेफर करत असतो. जास्तीत जास्त बीडी कामगारांनी या दवाखान्याचा लाभ घ्यावा, इथे यावं, इथे जे मेडिसिन्स आहेत त्यांचा लाभ घ्यावा आणि जे स्कीम्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या सगळ्या स्कीम्सचा लाभ घ्यावा. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्रांवर शेअर करा. आमच्या चॅनलचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.